लास्ट लेक्चरला आपण ब्रीदिंग अँड एक्सटर्नल रेस्पिरेशन हे पॉईंट बघितले होते, मेकॅनिझम रेस्पिरेशनचे. आता मेकॅनिझम रेस्पिरेशनचा जो सी पॉईंट आहे तो आपल्याला आज बघायचा आहे, इंटरनल रेस्पिरेशन. ओके, इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे काय की आतापर्यंत ऑक्सिजन हा अल्व्हिओलस पर्यंत आलेला आहे. ऑक्सिजन हा अल्व्हिओलस मध्ये आहे. हा ऑक्सिजन आता ब्लड कॅपिलरी मार्फत टिश्यू पर्यंत ट्रान्सफर होणार आहे. ओके, हे जनरली आपण बघितलं होतं की ऍक्च्युअली की इन्स्पिरेशन करत असताना म्हणजेच ऑक्सिजन घेत असताना आतमध्ये, तर ऑक्सिजन घेतल्यानंतर तो ऑक्सिजन हा लंग्स पर्यंत म्हणजेच अल्व्हिओलस पर्यंत येतो. फ्रॉम नोज टू अल्व्हिओलस. अल्व्हिओलस मधून ऑक्सिजन हा ब्लड व्हेसल मध्ये ट्रान्सफर होतो. आणि ब्लड व्हेसल मध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर किंवा आपण डिफ्यूज झाल्यानंतर तो ऑक्सिजन टिश्यू पर्यंत ट्रान्सफर केला जातो. मग टिश्यू, ऑर्गन, प्रत्येक सेल पर्यंत तो ट्रान्सफर केला जातो. ऍक्च्युअली हे सगळं मेकॅनिझम कसं चालतं हेच आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. इंटरनल रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन कॅरी करण्यासाठी किंवा रेस्पिरेटरी गॅसेस मीन्स ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड, ओके, कॅरी करण्यासाठी ब्लड मध्ये दोन महत्वाचे कंपोनेंट्स असतात, प्लाझ्मा अँड आरबीसी. लक्षात येते, ब्लडचे दोन महत्वाचे कंपोनेंट्स आणखी बरेचसे आहेत, डब्ल्यूबीसी, ब्लड प्लेट्स, आणखी बरेचसे आहेत. आपण इथं फक्त आरबीसी आणि प्लाझ्मा घेणार आहोत, कारण ते रेस्पिरेटरी गॅस ट्रान्सफर करतात. ते काय करतात? ट्रान्सफर रेस्पिरेटरी गॅसेस. मग रेस्पिरेटरी गॅसेस म्हणजे कोणते? तर CO2 अँड O2. हे रेस्पिरेटरी गॅसेस ट्रान्सफर करण्यासाठी प्लाझ्मा आणि आरबीसीचा उपयोग होतो. तर ऑक्सिजन कॅरी करण्यासाठी प्लाझ्मा हा 3% फक्त ऑक्सिजन कॅरी करतो आणि आरबीसी हे 97% ऑक्सिजन कॅरी करतात. ओके, लक्षात येते. प्लाझ्मा आणि आरबीसी हे रेस्पिरेटरी गॅस ट्रान्सफर करण्यासाठी उपयोगाला येतात. त्यापैकी प्लाझ्मा हा only 3% carrier of oxygen and 97% of oxygen carried by RBC. Okay, as you know, this is alveolus and blue line is a blood capillary. This one is alveolus, blood capillary. ओके, ब्लड कॅपिलरी मध्ये म्हणजेच ब्लड आहे, ब्लड फ्लुइड आहे, आणि इथं आहे ते आरबीसी. आरबीसी आहे. ओके, आरबीसी मध्ये ब्लड ऑक्सिजन कॅरियर हा HB असतो. इन आरबीसी ऑक्सिजन कॅरियर इज कोण आहे? HB. HB म्हणजे हिमोग्लोबिन. ओके, हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन कॅरियर आहे जो 97% ऑक्सिजन कॅरी करतो. बाकीचे जे प्लाझ्मा आहेत, येलोइश फ्लुइड आपण म्हणतो प्लाझ्माला, ते येलोइश फ्लुइड जे आहे ते 3% ऑक्सिजन कॅरियर आहे. ओके, मग when hemoglobin
carries oxygen. Hemoglobin carries oxygen. It is called as oxyhemoglobin. When hemoglobin carries oxygen, it is called as oxyhemoglobin. 4O2 का घेतला आपण? Why? Because एका hemoglobin मध्ये, in one hemoglobin, there are 4 heme-like structures are present. Okay, before that we learn in one RBC, 300 million of HB is present. एका RBC मध्ये 300 मिलियन HB म्हणजे हिमोग्लोबिन असतात. एका हिमोग्लोबिन मध्ये इन 1 HB, एका हिमोग्लोबिन मध्ये 4 ग्लोबिन पार्टिकल्स असतात किंवा ग्लोबिन स्ट्रक्चर्स असतात ज्याला 4 हिम कनेक्टेड आहेत. 4 हिम कनेक्टेड असतात. ओके, म्हणजेच हे ग्लोबिन स्ट्रक्चर आपण म्हणतो त्याला ग्लोबिन चेन. ह्या ग्लोबिन चेनला हे 4 हिम अटॅच्ड असतात. लक्षात सगळ्यांच्या? एका आरबीसी मध्ये 300 मिलियन हिमोग्लोबिन, एका हिमोग्लोबिन मध्ये 4 हिम असतात स्ट्रक्चर. ओके, या प्रत्येक हिम स्ट्रक्चरला एक ऑक्सिजन कॅरी होत असतो, अटॅच होत असतो. ओके, प्रत्येक हिमला अशा पद्धतीने ऑक्सिजन कंबाईन होणार आहे. ऑक्सिजन कंबाईन कसा होतो? हे कशावर डिपेंड आहे ऑक्सिजन कंबाईन होणं? तर ज्यावेळेस अल्व्हिओलस मध्ये ऑक्सिजन येतो, कुठून आला? ज्यावेळेस आपण इन्स्पिरेशन करतो म्हणजे श्वास घेतो, इन्स्पिरेशन केल्यानंतर ऑक्सिजन कॅरीज फ्रॉम नोज अप टुवर्ड्स दी टर्मिनल ब्रॉन्काय अँड टर्मिनल ब्रॉन्काय टुवर्ड्स दी अल्व्हिओलस. अल्व्हिओलस मध्ये ऑक्सिजन येतो. ऑक्सिजन अल्व्हिओलस मध्ये आल्यानंतर हा ऑक्सिजन ब्लड वेसल मध्ये ट्रान्सफर होतो. ब्लड वेसल मध्ये ट्रान्सफर व्हाय इट इज ट्रान्सफर्ड इनटू द ब्लड वेसल? बिकॉज द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इज मोर ॲज कम्पेअर टू ब्लड वेसल. ब्लड वेसल पेक्षा ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर, व्हॉल्यूम प्रेशर हे जास्त आहे अल्व्हिओलस मध्ये. त्यामुळे अल्व्हिओलस मधून हा ऑक्सिजन ब्लड वेसल मध्ये ट्रान्सफर होतो आणि कार्बन डायऑक्साइड जो ब्लड कॅपिलरी मध्ये आहे तो त्याचं प्रेशर हे ब्लड वेसल मध्ये जास्त असल्यामुळे कार्बन डायऑक्साइड हा ब्लड वेसल मधून ऑक्सिजन कडे ट्रान्सफर होणार आहे. ते आपल्याला नंतर बघायचं आहे. ओके, हा ट्रान्सफर होतोय. मग हा ट्रान्सफर ऑक्सिजन हिमोग्लोबिन मध्ये ट्रान्सफर होणार आहे. म्हणून 4Hb plus 4O2 इज इट गिव्स ऑक्सिहिमोग्लोबिन. त्याला काय म्हणतो आपण? ऑक्सिहिमोग्लोबिन म्हणतो. असं का होतं? कारण आलेला ऑक्सिजन हा आरबीसी मधले हिमोग्लोबिन 4 हिम अटॅच करतात. ऑक्सिहिमोग्लोबिन तयार होतो कारण 4 हिम मध्ये 4 ऑक्सिजन अटॅच करतात. ठीक आहे. फर्स्टली सुरुवातीला ऑक्सिजन हा हिमोग्लोबिन अटॅच करत नाही. सुरुवातीला एकदम सुरुवातीला जेव्हा आपण श्वास घेतलेला आहे त्यावेळेस हिमोग्लोबिन लगेच आहे ऑक्सिजन अटॅच करतो असंच ना, होतच नाही. कारण इट इज व्हेरी रेअर 100% ऑक्सिजन इज कंबाईन. 100% ऑक्सिजन हा अटॅच होईल हे रेअर आहे किंवा इट इज क्वाइट नॉट पॉसिबल. 100% होऊ शकत नाही. काही वेळेस होतो पण प्रत्येक होऊ शकत नाही. असं का? कारण ऑक्सिजन हा फर्स्टली अटॅच ओनली वन हिम, हिमोग्लोबिनच्या एका पार्टलाच फक्त अटॅच होतो. त्यानंतर सेकंड पार्ट ओपन होतो. त्यानंतर सेकंड पार्ट ओपन झाल्यानंतर सेकंड हिमोग्लोबिनला ऑक्सिजन अटॅच होतो. त्या शेजारी थर्ड जो हिम असेल पार्टिकल त्याला तो ऍक्टिव्हेट होतो आणि त्यामुळे त्याला ऑक्सिजन ऍड होतो. आणि लास्टली त्याच्या शेजारी असणाऱ्या चौथ्या हिमकडे, हिमोग्लोबिनच्या पार्टकडे
हा ऑक्सिजन अटॅच होतो. म्हणजे हळूहळू हिमोग्लोबिन हा ऍक्टिव्हेट होणार आहे. असं नाही की लगेच ऑक्सिजन मिळालेला आहे आणि सगळा ऑक्सिजन लगेच हिमोग्लोबिनने घेतला आणि ट्रान्सफर झाले. एवढी क्विक प्रोसेस होत नाही. हळूहळू हा अशा पद्धतीनं ट्रान्सफर होतोय. त्यामुळेच आपल्याला सांगितलेलं आहे ऍज वी लर्न 100% ऑक्सिजन कॅरिंग इज रेअर. 100% ऑक्सिजन कॅरी होईल हे रेअर आहे. मग किती होतो? अप टू 95 to 97% एवढा ऑक्सिजन हा कॅरी केला जातो. 95 ते 97% ऑक्सिजन हा कॅरी केला जातो. ओके. मग आपल्या इथं बोअर्स इफेक्ट सांगितलेला आहे. द बोअर्स इफेक्ट काय सांगतो बघूया आपण. As Bohr suggests or as Bohr declared, the increase in H plus and carbon dioxide then decrease the hemoglobin affinity towards oxygen. ओके. आता बोहर्स इफेक्ट म्हणतो आपण. बोहरने काय सांगितलेलं आहे? ज्या वेळेस H प्लस आयन आणि कार्बन डायऑक्साइड CO2 हे इन्क्रीज होतील त्यावेळेस HB ची अफिनिटी कमी होईल ऑक्सिजन बद्दल. म्हणजे काय? हिमोग्लोबिन हॅव दी मोर अफिनिटी टुवर्ड्स ऑक्सिजन. हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन बद्दल अटॅचमेंट होतो आणि हिमोग्लोबिन जर ऑक्सिजन मिळणार असेल तर ऑक्सिजनला अटॅच करून घेतो. ओके. जसं की तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांपेक्षा काही एकाशीच अटॅचमेंट जास्त असते. ओके. सगळ्यांबरोबर प्रत्येक मित्राबरोबर अटॅचमेंट असतेच असं नाही. एखाद्या मित्राबरोबर जास्त अटॅचमेंट असते. तसंच हिमोग्लोबिनला ऑक्सिजन बद्दल जास्त अटॅचमेंट आहे. ओके. त्यामुळे हिमोग्लोबिनला ज्यावेळेस ऑक्सिजन मिळतो त्यावेळेस तो अटॅचमेंट करतोच. अफिनिटी जास्त आहे. पण जर H प्लस आयन कॉन्संट H प्लस अँड CO2 जर इन्क्रीज झाले तर हिमोग्लोबिन हा ऑक्सिजनला जवळ धरून ठेवू शकत नाही. तो सोडून देतो. त्याला सोडावं लागतं. कशामुळे? जर H प्लस आणि CO2 जर वाढला तर. ओके. ते आपल्याला बघायचं आहे. आपण एक्सप्लेन करू. आपल्याला बघायचं आहे आता हे कशा पद्धतीने होतं. हे रफ करण्याच्या वेळी आपण आणखी लिहूया. हेच रिपीट करू. Increase in H plus and CO2 then decrease the affinity of hemoglobin towards oxygen. ओके. आपण बघू. आणखी आपण डायग्राम काढू. हा आहे अल्व्हिओलस. अल्व्हिओलस मध्ये काय आहे? ऑक्सिजन. त्यानंतर हे आहे ब्लड व्हेसल. त्याच्यामध्ये आरबीसी आहेत. ओके. हे याच्यामध्ये आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन आहे. हिमोग्लोबिन आहे म्हटल्यावर हा ऑक्सिजनला अफिनिटी जास्त आहे. हिमोग्लोबिन हॅव अफिनिटी टुवर्ड्स ऑक्सिजन. त्यामुळे हिमोग्लोबिन ऑक्सिजनला कंबाईन करणार आणि हा ऑक्सिजन घेतल्यानंतर हे जाणार हार्टकडे जातात आणि हार्ट मधून ह्या ब्लड व्हेसल्स
प्रत्येक टिश्यूकडे, ऑर्गनकडे, टुवर्ड्स इच टिश्यू, ऑर्गन, सेल, प्रत्येकाकडे हे ब्लड घेऊन गेलं जातं टिश्यू, ऑर्गन, सेलकडे. ओके. समजा आपण हा एक टिश्यू आहे, हा टिश्यू आहे. ह्या टिश्यू मध्ये सध्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे. ओके, कारण ऑक्सिजन हा आपण घेऊन आलोय, ऑक्सिजन घेऊन आलोय, अजून ऑक्सिजन आपण त्याला देणार आहोत. तोपर्यंत त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असणार. कशामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे? बघा, ऑक्सिजन हा त्याला आधी दिलेला असतो, त्यावेळेस ऑक्सिजन दिल्यामुळं ग्लुकोज बरोबर हा ऑक्सिजन ऍड होतो. ऑक्सिजन ऍड झाल्यानंतर इथं एटीपी तयार होतात आणि एटीपी तयार करण्यासाठी एनर्जी लागलेली असते आणि ऑक्सिजनची गरज असते ऑक्सिडेशनसाठी आणि एनर्जी तयार होते. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड हा टिश्यू तयार झालेला असतो. ओके, मग आता सध्या टिश्यूला ऑक्सिजनची गरज आहे. ओके, आणि टिश्यू मध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. मग हा ऑक्सिजन कोण घेऊन येतोय? तर हा ऑक्सिजन घेऊन येणारा कोण आहे? आरबीसी आहे. ओके, आरबीसी हे ऑक्सिजन घेऊन येत आहेत हिमोग्लोबिन बरोबर. ओके, ठीक आहे. मग ज्या वेळेस Hb4O2 हिमोग्लोबिन, ऑक्सिजन. मग आता हिमोग्लोबिन ऑक्सिजनला पकडून ठेवलेला आहे. ओके, हिमोग्लोबिन ऑक्सिजनला पकडून ठेवलेला आहे. आता त्याला हा ऑक्सिजन टिश्यूला द्यायचा आहे, कारण टिश्यू सध्या नाराज आहे की माझ्याकडे अजूनही सध्या नाराज आहे की मला ऑक्सिजन मिळालं नाही, मला ऑक्सिजनची गरज आहे, मला एनर्जी पाहिजे. हा टिश्यूला गरज आहे, त्यामुळे टिश्यू सध्या हा नाराज आहे. मग आपल्याला त्याला ऑक्सिजन द्यायला पाहिजे. ओके, मग हा ऑक्सिजन टिश्यू मध्ये जाताना देर आर 3 फॅक्टर्स, 3 फॅक्टर्स आहेत इथं ऑक्सिजन टिश्यू मध्ये जाण्यासाठी. इझिली सहजासहजी ऑक्सिजन जात नाही, कारण हिमोग्लोबिनला ऑक्सिजन जास्त आवडतो. ओके, कार्बन डायऑक्साईड पेक्षा हिमोग्लोबिनला ऑक्सिजन जास्त आवडतो. त्यामुळं हा ऑक्सिजन टिश्यूला देण्यासाठी लवकर देत नाही. जसं की तुम्ही तुमचे 2 मित्र आहेत, जवळचे क्लोज फ्रेंड, तिसरा आला तर तुम्ही त्याला लवकर जवळ करत नाही, ग्रुपमध्ये घेत नाही, भांडण करता, हळूहळू तो येतो. तसंच आहे, हा ऑक्सिजन टिश्यू मध्ये जाताना स्लोली जातो, लगेच जात नाही. तसं तुमच्या मित्राला तुम्ही सोडत नाही, तसा हिमोग्लोबिन ऑक्सिजनला सोडत नाही. मग हे हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन मध्ये फूट पाडण्यासाठी जो तिसरा मित्र आला होता तो भांडण लावतो. ते 3 भांडण लावण्याचे फॅक्टर कोणते? तर 3 फॅक्टर आहेत. इथं पहिला फॅक्टर आपण बघूया, कार्बन डायऑक्साईड. फर्स्ट फॅक्टर काय आहे? कार्बन डायऑक्साईड. म्हणजे काय होतं, टिश्यू मधून कार्बन डायऑक्साईड हे आरबीसी मध्ये ट्रान्सफर केले जातात. पण टिश्यू मधून कार्बन डायऑक्साईड ट्रान्सफर केले की काही आरबीसी कडे जातील, काही प्लाझ्माकडे जातील. ब्लड वेसल मध्ये इथं काय आहे, तर इथं सगळा हा प्लाझ्मा आहे. मग कार्बन डायऑक्साईड काही टिश्यू कडे जाईल आणि काही आरबीसी कडे जाईल. मग हा कार्बन डायऑक्साईड रिलीज झाल्यानंतर हा कार्बन डायऑक्साईड हिमोग्लोबिनला अटॅच होतो. ओके, हे आपण जरा पुसून परत नीट लिहूया. हेच रफ करून परत लिहितोय मी. ओके, तर रफ करून आपण ही डायग्राम केलेली आहे. तुम्ही बघा, ती सेम डायग्राम आहे, पण काही बदल केला नाही. अल्व्हिओलस मधून ऑक्सिजन हा ब्लड वेसल, ही मोठीची मोठी ट्यूब ब्लड वेसल आहे. ब्लड वेसल मध्ये आला, ब्लड वेसल मध्ये हा
आरबीसी आहे आणि आरबीसी मध्ये ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणजे हिमोग्लोबिन आहे. आता हा ऑक्सिजन आपल्याला हिमोग्लोबिनला ऑक्सिजन हा टिश्यूला द्यायचा आहे आणि यासाठी 3 फॅक्टर्स आहेत. पहिला म्हणजे ऑक्सिजन हा डायरेक्टली हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन डायरेक्टली टिश्यूला देत नाही, तो सोडत नाही. मग टिश्यू मधून कार्बन डायऑक्साईड हा आरबीसी मध्ये येतो, टिश्यू मधून कार्बन डायऑक्साईड हा प्लाझ्मा मध्ये येतो. इथं काय रिॲक्शन होते, तर इथं हा कार्बन डायऑक्साईड आल्यानंतर कार्बन डायऑक्साईड कंबाईन होतो H2O वॉटर बरोबर. ओके, आणि इथं कार्बोनिक ऍसिड तयार होतो, कार्बोनिक ऍसिड H2CO3. ओके, कार्बन डायऑक्साईड रिलीज झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड वॉटर बरोबर कंबाईन होतो आणि तयार होतो कार्बोनिक ऍसिड. आणि कार्बोनिक ऍसिड मध्ये रूपांतर झाल्यानंतर लगेच त्याचं रूपांतर हे नंतर हा अगेन डिवाइड होतो आणि याचं डिव्हिजन H+ आणि HCO3 बायकार्बोनेट मध्ये होतं. ओके, सगळ्यांच्या लक्षात येते. परत बघा, हिमोग्लोबिन हा ऑक्सिजनला टिश्यूला देत नाही, त्यासाठी टिश्यू हा कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो प्लाझ्मा मध्ये आणि आरबीसी मध्ये. अप टू 7% कार्बन डायऑक्साईड रिलीज्ड इन प्लाझ्मा अँड दिस कार्बन डायऑक्साईड कंबाइन्स विथ वॉटर H2O बरोबर कंबाईन होतो. ओके, हा ऍसिडिक गॅस आहे कार्बन डायऑक्साईड आणि ऍसिडिक गॅस पाण्याबरोबर मिक्स झाल्यानंतर इथं ऍसिडिक कंपाऊंड तयार होतो किंवा ऍसिडिटी तयार होते, म्हणजे H2CO3 कार्बोनिक ऍसिड तयार होतो. हा कार्बोनिक ऍसिड मध्ये लगेच डिव्हिजन होतं, सेपरेट होतात. सेपरेट झाल्यामुळं H+ आयन आणि HCO3 म्हणजे बायकार्बोनेट मध्ये ह्याचं रूपांतर होतं आणि H+ तयार होतो. ओके, पहिला एकदा बघा, CO2 आरबीसी मध्ये आल्यानंतर पहिला ऑक्सिजन हा टिश्यूकडे जातो. फर्स्ट ऑक्सिजन हा टिश्यूकडे जातो, बाकी 3 जात नाही. कार्बन डायऑक्साईड जसा टिश्यू मधून आरबीसी मध्ये आला, मग पहिला फॅक्टर काय आहे, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड आला की एक ऑक्सिजन टिश्यूकडे गेला, पण बाकीचे 3 जात नाहीत. लगेच सगळे ऑक्सिजन हिमोग्लोबिन सोडत नाही. त्यानंतर ही रिॲक्शन झाल्यावरती H+ तयार होतं. H+ तयार झाल्यानंतर सुद्धा हा H+ कुठे अटॅच होतो, तर हा H+ हिमोग्लोबिनला अटॅच होतो. बघा, मग इथं अटॅच होईल आणि दुसरा सेकंड जो ऑक्सिजन होता तो ऑक्सिजन इथे गेला. फर्स्ट ऑक्सिजन आला, सेकंड ऑक्सिजन आला, असे 2 ऑक्सिजन इथं पोहोचलेले आहेत टिश्यू पर्यंत. ओके, फर्स्टली कार्बन डायऑक्साईड मुळे गेला आणि H+ मुळे एक गेला. आता 2 फॅक्टर झाले, फर्स्ट सेकंड. थर्ड फॅक्टर काय होतं बघा. थर्ड फॅक्टर, ज्या वेळेस H+ गेलेला अटॅच झालेला आहे, अशा वेळेस टिश्यू मध्ये काय होतं, तर टिश्यू मध्ये ऑक्सिजन गेला आणि टिश्यू मध्ये ऑलरेडी काय आहेत, ग्लुकोज आहेत. मग टिश्यू मध्ये ग्लुकोजला कोण कंबाईन होणार, ऑक्सिजन. टिश्यू मधल्या ग्लुकोजला ऑक्सिजन कंबाईन झाल्यानंतर तिथे कोणती प्रोसेस होते, ऑक्सिडेशन प्रोसेस होते. आणि ऑक्सिडेशन प्रोसेस झाल्यानंतर इथं एटीपी म्हणजे एनर्जी तयार होते आणि एटीपी म्हणजे एनर्जी प्लस CO2 हा बाहेर पडतो. मग एटीपी ही एनर्जी तयार होत असताना तिथं हीट जनरेट केली जाते. काय होते, हीट तयार होते, हीट जनरेट होते. म्हणजेच हीट मुळे सुद्धा इथं असणारे ऑक्सिजन हे टिश्यू मध्ये जातात. अशा पद्धतीनं हळूहळू एक ऑक्सिजन हा हिमोग्लोबिन कडून टिश्यू कडे जातो. म्हणजे जसं आपण उदाहरण दिलं होतं, हे 2 अगदी सख्खे मित्र आहेत, त्यात तिसरा मित्र आल्यानंतर ह्या तिसऱ्या मित्राने टिश्यूने
स्वतःला ऑक्सिजन पाहिजे, ह्यासाठी ह्या दोघांमध्ये भांडणं लावली. म्हणजेच कार्बन डायऑक्साईड H+ आणि हीट ह्या तीन गोष्टींमुळे ह्या दोघांमध्ये भांडणं लावून ऑक्सिजन हा टिश्यूकडे पोहोचला. आता टिश्यूकडे ऑक्सिजन पोहोचल्यानंतर टिश्यू हा खुश झाला. ओके. मग आता हा कार्बन डायऑक्साईड जो टोटली कार्बन डायऑक्साईड आरबीसी कडे आणि प्लाझ्माकडे आलेला आहे. हा कार्बन डायऑक्साईड हिमोग्लोबिनला अटॅच होतो. ओके. हा कार्बन डायऑक्साईड हिमोग्लोबिनला अटॅच होतो. इथं हायड्रोजन अटॅच झाले, कार्बन डायऑक्साईड अटॅच झाले आणि त्यानंतर हा कार्बन डायऑक्साईड हिमोग्लोबिन कडून लंग्स कडे जातो. ओके. कुठे जाणार? लंग्स कडे जाणार आणि लंग्स मध्ये हा कार्बन डायऑक्साईड अल्व्हिओलस मध्ये सोडून दिला जातो आणि अल्व्हिओलस मार्फत परत एक्सपिरेशन मार्फत शरीराच्या बाहेर सोडून दिला जातो. ओके. सगळ्यांच्या लक्षात आले की कशा पद्धतीनं हा ऑक्सिजन एंट्री करतो, आरबीसी मार्फत टिश्यू पर्यंत जातो आणि टिश्यू पर्यंत गेल्यानंतर तिथून टिश्यू मध्ये ऑक्सिजन देतो आणि कार्बन डायऑक्साईड घेतो. ही सगळी प्रोसेस होती जी आपण बघितली इंटरनल रेस्पिरेशन. ओके. इंटरनल रेस्पिरेशन मध्ये आपण ही प्रोसेस पूर्ण पाहिलेली आहे. आता आणखी एक फॅक्टर आहे, बोरने काय सांगितलंय की ओके, हे सगळ्यांना कळालेलं आहे. नसेल तर परत रिव्हिजन करून परत पूर्ण व्हिडिओ बघा. रिव्हिजन म्हणण्याच्या सॉरी बॅकवर्ड व्हिडिओ थोडं मागं घ्या आणि परत बघा. ओके. सगळ्यांना समज असेल. हा पूर्ण कन्सेप्ट झाल्यानंतर आता जेवढं काही ऑक्सिजनचं प्रेशर असेल, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. ओके. आणखी टर्म आहे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. जे काही ऑक्सिजनचं प्रेशर हे अल्व्हिओलस मध्ये असेल, त्या प्रेशर मुळे हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन घेऊ शकतो. सगळ्यांना लक्षात येते? कळते का? जेवढं सुरुवातीला ऑक्सिजनचं प्रेशर जास्त आहे तेवढ्या प्रमाणात हा हिमोग्लोबिन ऑक्सिजन घेऊ शकतो. ओके. म्हणजेच काय बघा आता की समजा आपण एक ग्राफ काढला. हा ग्राफ म्हणजे काय? पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. ओके. पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन आणि हा ऍक्सिस म्हणजे काय आहे तर HB मध्ये किती अमाउंट ऑफ ऑक्सिजन डिफ्यूज होणार आहे. म्हणजे जसा जसा ऑक्सिजन च प्रेशर वाढत जाईल तशा पद्धतीनं हिमोग्लोबिन मध्ये ऑक्सिजन डिफ्यूज होत जाईल. सांगितलं जशा पद्धतीनं पार्शियल प्रेशर पीपी म्हणजे काय? पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. जसं ऑक्सिजनचं प्रेशर हे वाढत जाईल तसाच ऑक्सिजन हिमोग्लोबिन मध्ये ऑक्सिजन डिफ्यूज होत जाईल. ओके. असा होत जाईल. मग जनरली तुम्हाला वाटेल की हा ऑक्सिजन अशा पद्धतीने वाढत गेला आणि वाढत गेल्यावरती हा ऑक्सिजन हिमोग्लोबिन मध्ये डिफ्यूज होत जाईल. हा असा एरो असणार. ऑक्सिजन वाढला की हिमोग्लोबिन मध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढणार. ऑक्सिजन वाढला की हिमोग्लोबिन मध्ये ऑक्सिजनचं पर्सेंटेज वाढत जाईल. पण तसं होत नाही. ओके. असं इथं होत नाहीये. इथला हा जो ग्राफ आहे हा ग्राफ अशा पद्धतीने असतो. सेम आपण लिहू HB पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन. HB ऑक्सिजन डिफ्यूज होतो HB मध्ये आणि हे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. ओके. बघा हा जो ग्राफ असेल हा ग्राफ असतो सिग्मॉइड. ह्याला आपण सिग्मॉइड ग्राफ म्हणतो. अशा पद्धतीने का? कारण आपण इथे बघितलं, लक्षात घ्या, स्टार्टिंगला बघितलं की ज्या वेळेस अल्व्हिओलस मधून ऑक्सिजन हा हिमोग्लोबिन मध्ये जाणार आहे त्यावेळेस इथे 4 हिम असतात. ओके. म्हणजे पहिल्यांदा एक हिम ऑक्सिजन घेतो, सेकंड घेतो,
परत थर्ड ऑक्सिजन घेतो आणि नंतर फोर्थ ऑक्सिजन घेतो. म्हणजेच लगेच हिमोग्लोबिन हा ऑक्सिजनला कंबाईन करत नाही. त्यामुळं सुरुवातीला पार्शियल प्रेशर हा ऑक्सिजनचा कमी असतो. सुरुवातीला जे प्रेशर आहे ऑक्सिजनचं ते कमी आहे, त्यामुळे ऑक्सिजन हा एचबी मध्ये कमी डिफ्यूज होतो सुरुवातीला. बघा म्हणजे समजा इतक्या प्रमाणात जर पार्शियल प्रेशर असेल ऑक्सिजनचं तर ऑक्सिजन हा एचबी मध्ये कमी डिफ्यूज होतो. ओके सुरुवातीला, कारण सुरुवातीला फक्त एकच हिम ऑक्सिजन कंबाईन करतो आणि त्यानंतर बाकीचे ऑक्सिजन कंबाईन हिम हळूहळू करतात, त्यामुळे वेळ लागतो. त्यानंतर काही वेळानंतर हिमोग्लोबिन हा ऑक्सिजनला फास्ट कंबाईन करतो. ओके बरोबर आहे, फास्ट कंबाईन करतो, त्यामुळे ग्राफ हा असा वाढत जातो आणि काही काळानंतर ऑक्सिजन घेण्याचं थांबवतो, म्हणजे स्टेबल होतो. ओके हा स्टेबल होतो आणि स्टेबल झाला मग इथं लक्ष द्या, समजा हे 10, 20, 30, 40, 50, इथं 10, 20, 30 आणि 50. तर ज्यावेळेस 20% पार्शियल प्रेशर असेल ऑक्सिजनचं, त्यावेळेस फक्त 10 ते 20% ऑक्सिजन हा हिमोग्लोबिन मध्ये डिफ्यूज झालेला असतो. ज्यावेळेस 30% पार्शियल प्रेशर असेल ऑक्सिजनचं, त्यावेळेस फक्त 50% ऑक्सिजन हा डिफ्यूज केला जातो. पण इथं जर तुम्ही बघितलं 40, 50, 60, 100, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. पण ज्यावेळेस 100% पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं, त्यावेळेस 100% ऑक्सिजन हा हिमोग्लोबिन मध्ये डिफ्यूज झाला असेल. कळतं सगळ्यांना लक्षात येते? दिस वन इज दी बोहर्स इफेक्ट. ही जे ग्राफ आपण बघतोय हा बोहर्स इफेक्ट आहे. बोहरने काय सांगितलं, सुरुवातीला ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर हे कमी असेल त्यावेळेस ऑक्सिजन हा हिमोग्लोबिन मध्ये कमी डिफ्यूज होतो. ओके ऑक्सिजन हा हिमोग्लोबिन मध्ये कमी डिफ्यूज होतो. स्मॉल ऑक्सिजन हा हिमोग्लोबिन मध्ये कमी डिफ्यूज होतो, अगदी कमी. ओके म्हणून 20 ppO2 असेल तर फक्त 10 ते 20% ऑक्सिजन हिमोग्लोबिन मध्ये डिफ्यूज होईल. 30 पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचा असेल तर अशा वेळेस 50% हिमोग्लोबिन मध्ये ऑक्सिजन डिफ्यूज झाले असेल. पण हळूहळू हा ग्राफ वाढत जातो आणि ग्राफ वाढल्यानंतर 100% पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं झाल्यानंतर इथं टोटल 100% ऑक्सिजन हा हिमोग्लोबिन मध्ये डिफ्यूज होईल, हे बोहर्सनी सांगितलेलं आहे. ओके ठीक आहे. आणखी एक त्यांनी कर्व दाखवलं याच्यामध्ये की कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण. दिस कर्व स्लाइटली शिफ्टेड टुवर्ड्स राईट, हा राईट म्हणजे उजवी बाजू डावी बाजू. दिस कर्व स्लाइटली थोडाफार शिफ्ट होतो राईट साइडला ऍज कम्पेअर टू कार्बन डायऑक्साइड. म्हणजे ज्या वेळेस कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण हे कमी होईल अशा वेळेस ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यामुळे हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन जास्त कॅरी करेल. कळतंय? कार्बन डायऑक्साइड प्रमाण कमी झाल्यामुळे हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन जास्त डिफ्यूज करून घेईल, त्यामुळे कार्बन डायऑक्साइड जसा कमी होईल तसा हा स्लाइटली राईट साइडला मूव्ह होतो. हा बोहर्स इफेक्ट आहे. ओके आय होप सगळ्यांना व्हिडिओ समजला असेल. ओके थँक्यू.